शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि मी काल सभागृहात आठवण करून दिली की ज्यावेळेस 2019 पहिलं अधिवेशन होतं, ज्यावेळेस सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी पहिल्या अधिवेशनात फक्त 4-5 जणांचं मंत्रिमंडळ असताना सुद्धा कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी मार्चपर्यंत झाली होती। मग तुम्ही ज्या गोष्टीचं आश्वासन देऊन मतं मिळवलीत, ह्या गोष्टीची अंमलबजावणी करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। सध्या शेतकरी सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, दूध असेल, ह्या सगळ्या वस्तूचे भाव पडल्यामुळे खूप मोठ्या अडचणीत आहे, कर्जबाजारी झालेला आहे। आत्महत्या आपण बघताय की निवडणुकीच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुर्दैवी आत्महत्या झाल्यात। अशा वेळेस आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात, आज जे मुख्यमंत्र्यांचं उत्तर असणार आहे अंतिम आठवडा प्रस्तावात, त्यात कर्जमाफीची घोषणा करावी एवढी माफक अपेक्षा माझ्यासहित माफी त्यांनी 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं। मग त्याची अंमलबजावणी किंवा त्याची घोषणा आज होणं अपेक्षित आहे। तुमचं म्हणणं की विसर पडला, आज जर त्यांनी घोषणा केली तर तो विसर पडला नाही म्हणायचं, आणि जर घोषणा नाही केली तर तो चुनावी जुमला तुम्हाला, कारण अजून खाते वाटप झालं नाहीये। नाही, खातेवाटप झालं नसलं तरी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यावेळेसही मी सांगतो उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात मंत्रिमंडळ सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं, तरी त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्याची अंमलबजावणी झाली होती। त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी जो शब्द दिला होता की कर्जमाफी आम्ही करू, त्या गोष्टीवर त्यांनी मतं मिळवलीत, भरभरून त्यांना खूप मोठं बहुमत असं या राज्यातल्या शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य व्यक्तींनी दिलेलं आहे। त्यामुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आज त्यांनी घोषणा करणं अपेक्षित आहे, असं माझ्यासहित सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। मग आता तो चुनावी जुमला होता का खरंच आश्वासन होतं हे आज त्यांच्या भाषणातून दिसून येईल। त्यामुळे